ऑलवेज आय फील की माणूस रायटर आपल्याला नेहमी, आता मी याला म्हटलं अरे तू सह्या का नाही लिहित रे, तर मला म्हणतो पुस्तकानं. अरे नाही ते मला सुचत नाही आहे. आणि पटकन मला SMS केली नवीन लिहिलेली कविता. तर मी म्हणतो शक्यतो व्यक्त होणं, तर त्याला आधी भाषा हवी का अनुभव हवा? तुझ्या बाबतीत काय घडलं? असा प्रश्न एखादा लेखक माणूसच विचारू शकेल ना, ह्याच्यावर तूच व्याख्यान द्यायला पाहिजे असतं. पण मला असं वाटतं की या दोन्हीच्या पलीकडे आपली संवेदनशीलता असते काही काही टिपण्याची. म्हणजे दरवेळेला आपण लिहायचं म्हणून बघत नसतो, पण आपल्यामध्ये ती इच्छा तरी पाहिजे की आपण ते अनुभव घ्यायला उत्सुक आहोत असं मला वाटतं. आणि त्यातनं आपण गेलो तर त्या अनुभवांना भाषा सापडत जाते. त्याचा आपण म्हणजे त्याला आपण वे नाही करू शकत की ही भाषा चांगली आहे का कमी आहे का. काही काही जणांची भाषा अलंकारिक असू शकते, पण जर अनुभवच नसेल तर त्या सुंदर भाषेचं करायचं काय असं होऊन बसतं. म्हणजे सोनाली जर चांगली अभिनेत्री नाहीये तर आपण किती दिवस तिला वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये छान म्हणू. ती उत्तम अभिनेत्री आहे, आज ती ताकदीने वेब स्पेस पण हाताळू शकते, म्हणून आपल्याला तिला बघायला मजा येते. तर ते उपप्रश्न एवढाच आहे, याचा फक्त उपप्रश्न एवढाच एवढा की मी म्हणजे हिला रायटर म्हणून मला असं वाटतं की मी हिचे जे फोन कॉल्स असायचे ना भावाबरोबर, संदेश इथे बसलाय तर किंवा आई बरोबर, तर मला असं वाटायचं ते फोन कॉल्स इतके म्हणजे दिवस काय झाला, अनुभव काय आणि त्यातनं काय डिटेलिंग आहे. मला असं वाटतं की ते तेव्हाच मला असं वाटायचं की अरे ही तर लेखिका आहे यार. तर मला आता प्रश्न असा आहे, हा झाला भाग साधारण हे असा आहे भूमिका बन, पण मला प्रश्न असा आहे की मग तू आता लेखिका झाल्यावर आता आपल्याला कळतं की मी तर लिहू शकतो, लिहिलं पहिलं टेक 1 लिहिलं, तर तू नंतर लिहिताना तुला याचा फायदा झाला का की मी आता भाषा वापरू शकते माझ्या? बरोबर आहे. म्हणजे तुला मग दैनंदिन जीवनातही याचा फायदा झाला? आधी तुझ्या प्रश्नाच्या आधीचं जे प्रिल्यूड होता त्याच्याबद्दल मी सांगते. मी अशा घरातनं आली आहे जिथे माणसं, म्हणजे माझी एक मावशी आहे होती सिंधू मावशी नावाची, ती तासन तास माझ्या आईशी किंवा कुणाशीही गप्पा मारू शकायची. आणि आपण कटवायला असं म्हटलं ना की मावशी बेल वाजली, अगं कोणीतरी बघ की कोण आहे, निरंजन आहे का काय बघ, मग मला सांग येऊन कोण आलंय ते. किंवा कुकरच्या शिट्ट्या झाल्या ती म्हणजे किती, अगं चौथी शिट्टी जरी बंद करून येणे माझ्याशी बोलच. इतका वेळ असणाऱ्या म्हणजे त्या काळातलं म्हणते. पण तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे की भाषा कशी वापरावी याचा अंदाज आला सीझन 1 मुळे. आणि दुसरं म्हणजे आपल्या लिहिण्यामध्ये थोडीशी संपृक्तता येते, म्हणजे थोडं पूर्ण कमी शब्दांमध्ये जास्त व्यक्त व्हावं असं वाटतं. त्यातही मला 2 टिंब लिहायची सवय आहे, त्याच्याबद्दल आल्हाद गोडबोले सरांनी फार छान पद्धतीने ती मांडली आहे. मला नेहमी असं वाटतं की वाक्य संपल्यावरही माझं सांगून झालेलं नाहीये, मला अजून थोडंसं सांगायचंय. येस. तर आता भाषा फार चांगल्या पद्धतीने वाचता येते आणि नव्याने मराठी शिकावीशी वाटते. म्हणजे पुण्यातलं प्रकाशन झालं तेव्हा माझ्या कॉलेजमधल्या मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर माधवी वैद्य प्रकाशनासाठी आल्या होत्या. त्या मला शिकवायला कधीच नव्हत्या, पण मी त्यांच्याकडून कविता शिकले, म्हणजे साहित्यिक शिकले. त्यांनी आरती प्रभूंवर डॉक्टरेट केलेली आहे किंवा त्यांनी कुसुमाग्रजांवर इतकं काम केलंय. सचिन तुला आवडणारे आपले कवी कुसुमाग्रज, हो की नाही कवी? आम्हाला म्हणून दाखव लगेच, एक 15 सेकंद लागतील. कावेरी त्यांची एक कविता शिकली मागच्याच आठवड्यात, तर तिला त्याची आठवण आली. तर बरोबर आहे, आता शिकीनच भाषा चांगली. सोनालीजी, मी एक नम्र विनंती आपल्याला करत आहे. तुम्ही उत्कृष्ट अभिनेत्री आहात, संवेदनशील व्यक्ती आहात. तुम्हाला अनेकदा मी महिला पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे, परंतु आमचं गुन्हे शाबितीचं प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शन रेट ज्याला म्हणतात ते हळूहळू कमी होतंय. त्याचं कारण
आमचे लोक वृक्ष आणि रटाळ पंचनामा लिहितात, पोलीस पंचनामा, आणि तो कोर्टात सिद्ध करणं खूप कठीण असतं. तुम्ही आता जे फ्रीजचं वर्णन केलं ना, त्यात फळे भाज्या, तुम्ही जर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना पंचनामा कसं करायला शिकवलं तर we be so grateful. विश्वास सर, 42 किलोमीटर पळून झाल्यावर जर तुमच्याकडे हा उत्साह राहणार असेल, तुमच्यासारखा त्यांच्याकडे लीडर आहे, त्यामुळे थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. तुम्ही स्वतः इतके उत्तम लेखक आहात आणि इतक्या ह्युमरस पद्धतीने आयुष्याकडे बघू शकणारा, इतक्या प्रेरणादायी पद्धतीने बघू शकणारा लीडर जर असेल तर आम्ही तुमचे उजवे हात का होईना व्हायला तयार आहोत.